सर, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे अभियान सुरू आहे, ठाण्यामध्ये सुरू आहे, प्रचंड अशी गर्दी आहे नागरिकांची. सक्सेसफुल हा अभियान झालेला आहे. काय सांगायला संपूर्ण अभियान? छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या अंतर्गत आज 148 ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माननीय मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची उपस्थिती होती. त्याच पद्धतीने जे स्थानिक आमदार काही उपस्थित होते. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जनजागृती केली होती, ज्यामध्ये विविध विभागाच्या योजना आहेत आणि सध्या शासनाने जे लाभार्थ्यांकरिता घेतलेले शासन निर्णय आहेत, तर त्या अनुषंगाने त्या अंमलबजावणी आणि ते लाभ देण्याकरिता आज इथं हे शिबिराचं आयोजन केलं होतं. ग्रामीण शहरी भागातून यामध्ये लाभार्थी विविध आले होते आणि त्यांना यामध्ये लाभ देण्यात. सर, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना जोडण्यात हा एक दुवा आहे, असे अभियान आहे. ह्या संपूर्ण अभियानाचं हेच उद्दिष्ट होतं. काय वाटतं, किती लोक आले असेल आणि किती जणांना वेगवेगळ्या याच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे? जी प्रकरणं बरीचशी काही प्रलंबित असतात किंवा ज्या प्रकरणांमध्ये काही आता शासनातर्फे सुधारणा करण्यात आली, त्यामध्ये अनेक लोकांना लाभ देण्यात आला. पानंदस्ते असतील, शेतीचे विषय असतील, त्याच पद्धतीने सर्टिफिकेटच्या बाबतीत असेल. तर यामध्ये या उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये जो संवाद आहे तो वाढलेला आहे. जो गावामध्ये जाऊन मंडळामध्ये तालुका स्तरावर हे प्रोग्राम होतात आणि त्यामुळं लाभार्थी येतात, एक प्लॅटफॉर्म त्यांनाही मिळतं. एखादा विषय जर प्रलंबित असेल तर ते देखील ते मांडू शकतात. तो मॅटर एस्केलेट सुद्धा होतो. अशा पद्धतीनं विविध विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये 18 ठिकाणी आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होते आणि त्या अनुषंगाने लोकांमधला, जनतेमधला आणि प्रशासनामधला सुसंवाद वाढलेला आहे आणि गतिमान प्रशासन जे आपल्याला अपेक्षित आहे लोकांना, तर त्या पद्धतीनं लाभ देण्यात येतो. सर, जवळपास 24 स्टॉल्स आहेत, म्हणजे फक्त महसूल रिलेटेड नाही, तर बाकीचे देखील स्टॉल्स इथे आहेत, त्या देखील लाभ इथे लाभार्थ्यांना मिळू शकतात. परंतु मला वाटतं काही विभाग राहिलेले आहेत, त्यांची अपेक्षा होती की आणखी इथे स्टॉल्स वाढावे. आणखी त्याबद्दल काय सांगाल? आणि 2 ऑगस्टला अभियान संपणार आहे, त्यानंतर नागरिकांसाठी काही वेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत? नाही, ज्या पद्धतीनं प्रशासकीय बदल काही अपेक्षित असतात, ज्या शासकीय निर्णयांमध्ये सुधारणा करून ज्या उपाययोजना आणायच्या असतात, त्या बऱ्याचशा आता येत आहेत, काही आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं जे मुख्यत्वे विभाग आता आपण महसूलशी निगडीत आहेत आणि महसूलशी निगडीत नसतानाही पण तालुका स्तरावर जे काम चालतं, तर त्या अनुषंगाने स्टॉल लावले होते. जागेचं नियोजन करून त्या पद्धतीने स्टॉल केले होते. काही विभागांची इच्छा होती, परंतु आपण त्यांना बाकी स्टॉलमध्ये समाविष्ट करून किंवा त्यांचे अर्ज जे आहेत ते आपण रिरूट करणार आहोत. एक वेगळा तिथं आपण नियोजन केलं आहे की इतर विभागांचे जे अर्ज वगैरे येतील ते देखील त्या विभागावर पोहोचले जातील आणि याचा एंड टू एंड निपटारा होईल, या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करतो. सर, व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा मोठा निर्णय जो आहे तो महसूल विभागाने घेतला आहे. आता मंत्र्यांनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या संदर्भात कार्यवाही सुरू करायची, त्याबद्दल काय सांगा? जे फ्लॅटमध्ये लोक असतात त्यांना सोसायटीचं प्रमाणपत्र, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारवाई होते, तर त्याला टायटल म्हणा किंवा जसा 7/12 असतो, तर त्या पद्धतीनं महसूल विभागाकडून कोणतं प्रमाणपत्र किंवा कागदपत्र मिळत नव्हतं आणि त्या अनुषंगानं ही मागणी होती आणि त्याला आपण व्हर्टिकल 7/12 म्हणतो. व्हर्टिकल जे आपलं प्रॉपर्टी कार्ड आहे, तर त्याच्या अनुषंगानं तो लाभ जो आहे तो आपण देणार आहोत, जेणेकरून सोसायटीचा सुद्धा रोल जो आहे तर तो म्हणजे स्ट्रक्चर्ड याच्यामध्ये व्हावा आणि एक फ्लॅटधारक आहेत त्यांना एक हक्काचं कागद हातामध्ये असावं, अशा पद्धतीने तो निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होते.